लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका। जे वैफल्यग्रस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी आणि ओजस्वी इतिहासाला चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांवर खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या व्यासपीठावर उपस्थित असताना ती गोष्ट खोडायला पाहिजे होती आणि त्या संदर्भात त्यांनीच त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणी येड्यागाबाळानं यावं आणि त्याच्या सोयीनुसार सांगावा इतका काय दुधखोळा महाराष्ट्र नाही। आज सकल मराठा समाजाच्या माध्यमातून पंचवटी पोलीस स्टेशनला त्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे। मी पोलिसांना सुद्धा सांगतो की आपण छत्रपतींचा आदर ठेवत त्या ठिकाणी त्या दोघाही लोकांवर आणि तिसरे ज्यांनी कोणी जावई शोध लावलाय, मला तर मग त्यांना असं म्हणायचं, बाबा मग तुम्ही आम्हाला सगळ्यांना आरक्षण पण देऊन टाका। म्हणजे एकीकडे चुकीचं बोलायचं, दुसरीकडे आपल्या सोयीनुसार बोलायचं। छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुळ, यांची जात अख्ख्या जगाला माहीत आहे। तुम्ही कशाला वैफल्यग्रस्त स्टेटमेंट त्या ठिकाणी करताय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, शास्त्री तुला माहीत नसेल, तुझ्या पद्धतीने बोलतो, अरे आमचे छत्रपती अजून जर 20 वर्ष जगले असते तुझ्यासारखे शास्त्री जन्माला सुद्धा आले नसते। त्याच्यामुळं या सगळ्या लोकांवर कायदेशीर कारवाई अनेक वेळा आपण संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागणी केली राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे की थोर महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या विरोधात कायदा आणा आणि त्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करा। परंतु सरकारला सुद्धा पोषक वातावरण या ठिकाणी मिळतंय आणि त्याच्यावर राजकीय भांडवल करायला मिळतं, म्हणून सरकार सुद्धा तो कायदा आणत नाही। मी परवाच्या दिवशी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवता, तुमची हिंदुत्वाची भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर सातत्याने या महाराष्ट्रात करत असेल तर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी एक तर कॅबिनेटला मंगळवारी त्या कायद्याची अंमलबजावणी करा, नाहीतर त्याच्यासाठी एक दिवस विशेष अधिवेशन बोलून महाराष्ट्रातल्या सगळ्याच थोर महापुरुषांबद्दल जर कोणी बेताल वक्तव्य करत असेल तर त्यांच्यासाठी कायदा करणं ही राज्याची जबाबदारी आहे। तुम्ही इतके कायदे करतात आणि थोर ज्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्यामुळे या महाराष्ट्राची माहिती आहे, या जगाची महती आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही। म्हणून या सगळ्या गोष्टींचा आज आम्ही कायदेशीररित्या या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। पोलिसांनी सुद्धा या सगळ्या व्हिडिओचा आधार घेत त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मोहनजी भागवत आणि नितीन गडकरी यांच्या स्वतःचे स्टेटमेंट घेऊन, यांच्या स्वतःचे जबाब घेऊन त्या शास्त्रीवर गुन्हा दाखल करून त्याला कायमस्वरूपी महाराष्ट्र बंदी घालावी मागणी आज आम्ही करतो। बंधू वागेश्वर बाबाचा निषेध असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय।